आणि यानंतर राज्याच्या राजकारणातून काही महत्त्वाचे अपडेट्स। पोलिसांबाबत वादग्रस्त विधान करणं शिवसेना आमदार संजय गायकवाडांना चांगलंच भोवलंय। उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाडांना फोनवरून तंबी दिल्याचं कळतंय। कोणतीही विधानं करताना काळजी घेण्याचा सल्ला शिंदेंनी दिलाय। पुन्हा असं कोणतंही विधान करणार नसल्याची ग्वाही देखील गायकवाडांनी शिंदेंना दिल्याचं कळतंय। काल फडणवीसांनी देखील गायकवाडांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती। संजय गायकवाडांवरती बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अरे पोलीस हा सारखाचा अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा तयार यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। यांनी फक्त प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य सदर क्षणाखलनी करणं एवढं फक्त यांनी चांगलं जर केलं ना तर सगळी गुन्हेगारी खतम होते। मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या, हे असं चालणार नाही, हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल। तर संजय गायकवाड यांनी विधान केलं होतं, पोलिसांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं। त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आणि शिंदेंना संजय गायकवाड यांना समज द्यायचं सांगणार असल्याचं देखील ते म्हणाले होते। आणि एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संजय गायकवाड यांना तंबी दिलेली आहे। यापुढे कोणतीही विधानं करताना काळजी घेण्याचा सल्ला देखील शिंदेंनी दिलेला आहे। तर बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी माफी मागितलेली आहे। पोलिसांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, पण दिलगिरी व्यक्त करताना वक्तव्यावर ठाम आहे असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली होती। काल पोलिसांबद्दल शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एक आक्षेपार्ह विधान केलं, त्यांच्यावर टीका केली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः गायकवाड साहेब आहेत। सर, काय म्हणाल? काल मुख्यमंत्र्यांनी यावर जाहीर नाराजी व्यक्त केली। नाही, त्यांची नाराजी पण वाजवी आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा मला त्या संदर्भात फोन आला आणि खरं तर मी ज्या काही लोकांची नावं घेतली वैयक्तिक त्यांच्याबद्दल ते माझं विधान होतं। महाराष्ट्राच्या पोलिसांची कर्तबगारी किंवा त्यांचं धाडस, साहस, पराक्रम त्यांच्याबद्दल मला हा काही बोलायचं नव्हतं। त्यांच्या या सगळ्या गोष्टीबद्दल तर काही मनात शंकाच नाही, त्याचा तर आम्हाला अभिमानच आहे। पण जे मी काही वक्तव्य केलं आणि त्याच्यामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांना त्यांच्या काही भावना दुखवल्या असतील तर मी ती दिलगिरी व्यक्त केलेली आहे। तुम्ही म्हणताय की दिलगिरी व्यक्त केली, पण तुम्ही तुमच्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहात? नाही, जे मी पर्टिक्युलर काही लोकांबद्दल जे बोललो स्थानिकच्या त्याच्यावर मी ठामच आहे। पण तुम्ही सत्तेत आहात, मग स्थानिक लोकांवर तुम्ही जे अधिकारी चुकत असतील किंवा कर्मचारी चुकत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तुम्ही पुढाकार का नाही घेतला? नाही, आता असा जर कारवाईला पुढाकार घेतला तर प्रचंड मोठं वादळ त्या ठिकाणी उठल, एवढं मोठं सगळं खाली चालतंय। पण आता आम्ही पण दुर्लक्ष करतो, खूप मोठ्या प्रमाणात चालतंय आणि पोलिसांची सुपारी देतात हे आम्ही बुलढाण्यात पाहून राहिलो। एकंदरीत संपूर्ण राज्यात पोलिसांमध्ये नाराजी झाली या वक्तव्यामुळे, काय संदेश द्याल पोलिसांना? नाही, कोणाला नाराज होण्याची गरज नाही। जे चांगले अधिकारी आहेत त्यांचा आम्हाला अभिमानच आहे, पण ज्या लोकांमुळे पोलीस दल बदनाम होतं ते वक्तव्य माझं त्यांच्याबद्दल होतं। शिंदे साहेबांनी काय समज दिली? आता शिंदे साहेब आमचे नेते आहेत, मोठे आहेत। आपण लहान माणसं जर काही आपल्याकडनं काही अनबॅलन्स आपण गेलो तर त्यांना मोठ्या लोकांना आपल्याला समज देण्याचं त्यांचं कर्तव्यच आहे। तर नक्कीच कालच्या वक्तव्याबद्दल मी पोलिसांची दिलगिरी व्यक्त करतो असं संजय गायकवाड म्हणतात। यासोबतच एकनाथ शिंदे यांनी गायकवाड सरांना फोन करून त्याबद्दल वक्तव्यही करण्याचं सांगितलं आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। पुढची बातमी पाहूया। चंद्रशेखर